नमस्कार. आज आपण एका खूपच वेगळ्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. हो. म्हणजे आपल्या पायाखालची जमीन किंवा रस्तेच वीज निर्माण करू शकतील असं काहीतरी. हं. गतिशील फुटपाथ, किनेटिक पेव्हमेंट. बरोबर. आपल्याकडे एक लेख आहे, गतिशील फुटपाथ, ऊर्जा निर्मितीचे भविष्य नावाचा. तर त्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर आज आपण जरा सविस्तर बोलूया. अगदी. म्हणजे आपल्या चालण्यानं किंवा गाड्यांच्या येण्याजाण्यानं जी ऊर्जा तयार होते हं. तिला विजेमध्ये कसं बदलायचं, त्यात काय संधी आहेत, आव्हानं काय आहेत, हे सगळं समजून घेऊया. चला तर मग. सुरुवात करूया. म्हणजे मूळ कल्पना तशी साधी वाटते की नाही, हं. की चालण्यातून, रहदारीतून यांत्रिक ऊर्जा मिळवायची आणि वापरायची. हो, कल्पना मूलभूत आहे. पण याचा नेमका उद्देश काय? फक्त वीज मिळवणं एवढाच की अजून काही आहे यात? मुख्य उद्देश तर नक्कीच अक्षय ऊर्जा मिळवणं हा आहेच. म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करायचं. बरोबर. पण तेवढंच नाही, स्थानिक पातळीवर वीज पुरवणं. म्हणजे विचार करा, रस्त्यावरचे दिवे, सिग्नल, अच्छा. अगदी इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन्स तिथेच रस्त्यावर. वा. आणि हे स्मार्ट सिटीच्या कल्पनेत पण अगदी काय म्हणतात त्याला फिट बसतं. कारण यातून वाहतुकीची माहिती पण मिळू शकते, म्हणजे किती वर्दळ आहे वगैरे. ओके. म्हणजे वाया जाणारी ऊर्जा वापरायची आणि शहराची कार्यक्षमता वाढवायची. अगदी बरोबर. एकूण एनर्जी एफिशियन्सी वाढवणं हा पण एक महत्वाचा पैलू आहे. हे सगळं ऐकायला खरंच खूप छान वाटते. पण हे प्रत्यक्षात कसं होतं? म्हणजे रस्त्यावरून चाललो किंवा गाडी गेली की वीज तयार होते तरी कशी? यामागे बघा, मुख्यत्वे 2 प्रकारची तंत्रज्ञानं वापरली जातात. अच्छा. एक आहे जे जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे पिझिओ इलेक्ट्रिक पद्धत. म्हणजे काही खास प्रकारचे पदार्थ असतात, जसं पीजीटी सिरॅमिक्स किंवा पीव्हीडीएफ पॉलिमर. यांच्यावर दाब दिला की ते अगदी थोडासा विद्युत चार्ज निर्माण करतात. ओके. पण हे पदार्थ रस्त्याखाली बसवतात. मग जेव्हा वाहनं जातात किंवा पादचारी चालतात, त्यांच्या वजनाने दाब पडतो आणि वीज तयार होते. पण एक मिनिट, मी असं ऐकलंय की ही जी पिझो इलेक्ट्रिक पद्धत आहे ती वाहनांसाठी तेवढी यशस्वी ठरलेली नाहीये. काहीतरी नेदरलँड्समध्ये प्रयोग झाला होता. अगदी बरोबर बोललात. वाहनांचं वजन खूप जास्त असतं आणि ते एकसारखं नसतं, अनियमित भार असतो. हो. त्यामुळे त्या भाराखाली या पिझो इलेक्ट्रिक मटेरियलची कार्यक्षमता टिकवणं आणि ते मटेरियल टिकणं हे एक मोठं आव्हान आहे. मग दुसरी पद्धत कोणती वापरतात? दुसरी पद्धत आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. यात कसं होतं की वाहनं किंवा पादचारी जाताना चुंबक आणि तारेचं वेटोळं म्हणजे कॉईल यांच्यात एक सापेक्ष हालचाल होते आणि त्या हालचालीमुळे वीज निर्माण होते. याचं एक खूप चांगलं आणि यशस्वी उदाहरण म्हणजे इंग्लंडमधली पावेजन नावाची कंपनी. पाविजन. हो, ऐकलं यांच्याबद्दल. ते पादचाऱ्यांसाठी टाईल्स बनवतात ना? हो, चाललं की वीज तयार होते. अगदी. पेक्स ते. त्यांची प्रत्येक टाईल अशी आहे की त्यावर पाय ठेवला की ती थोडी खाली दबते आणि आतमध्ये एक छोटं इलेक्ट्रोमॅग्नेटिक जनरेटर असतो. तो फिरतो आणि वीज तयार करतो. ओके. हे त्यांनी लंडन स्टेशनवर, शॉपिंग मॉलमध्ये अशा ठिकाणी वापरले. आणि इथे गंमत अशी आहे की जिथे वर्दळ खूप आहे पण ती नियंत्रित आहे, म्हणजे पादचारी किंवा सायकलस्वार, तिथे हे जास्त यशस्वी ठरतंय. अच्छा. म्हणजे वाहनांच्या प्रचंड भारापेक्षा हं. माणसांच्या चालण्यातून हे जास्त चांगलं काम करतंय. सध्या तरी तसं दिसतंय. आणि यातून फक्त वीज नाही मिळत, तर किती लोक चालले, कधी चालले असा डेटा पण मिळतो. इंटरेस्टिंग. म्हणजे फायदे तर स्पष्ट आहेत. अक्षय ऊर्जा, स्थानिक निर्मिती, कार्बन कमी होतो, जागेची बचत, कारण रस्ता तर आहेच. हो ना. पण मग आव्हानं पण मोठी असणार. तुम्ही म्हणालात तसं टिकाऊपणा आणि खर्च. खर्च किती येतो? नक्कीच. सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे सुरुवातीचा प्रचंड खर्च. अच्छा. आणि त्या खर्चाच्या मानाने प्रत्येक युनिटमधून मिळणारी वीज खूप कमी असते. म्हणजे तुम्हाला खूप जास्त युनिट्स बसवावे लागतील आणि खूप जास्त रहदारी लागेल, तेव्हा कुठे बऱ्यापैकी वीज मिळेल. आणि दुसरं म्हणजे टिकाऊपणा आणि देखभाल. आता रस्त्यावरची परिस्थिती किती खडतर असते बघा. ऊन, पाऊस, तापमान बदलतं, गाड्यांचा भार, कंपनं. खरंय. या सगळ्याचा परिणाम त्या उपकरणांच्या कार्यक्षमतेवर आणि आयुष्यावर होतो. त्यामुळे देखभाल खर्च वाढतो. आणि मला वाटतं काही पिझो इलेक्ट्रिक मटेरियलमध्ये शिसे पण असते ना, म्हणजे पर्यावरणाचाही प्रश्न येतोच. बरोबर. पीजीटी सारख्या काही मटेरियलमध्ये शिसे असतं, जे पर्यावरणासाठी चांगलं नाही. अर्थात आता शिसेमुक्त मटेरियलवर संशोधन सुरू आहे, पण सध्या तरी खर्च, टिकाऊपणा आणि कमी वीज निर्मिती या मोठ्या अडचणी आहेतच. म्हणजे सरसकट सगळ्या रस्त्यांवर हे लगेच वापरता येईल असं नाहीये. नाही, सध्या तरी नाही.
म्हणूनच पॅव्हेजिनसारखे प्रयोग जे विशिष्ट ठिकाणी होत आहेत, जसं पादचारी भाग, मॉल्स, इव्हेंट्स किंवा अगदी टोल नाक्यांवर, वजन काट्यांवर, जिथे वाहनांचा वेग कमी असतो आणि थांबतात, तिथे हे जास्त व्यवहार्य वाटतं. मोठ्या प्रमाणावर म्हणजे हायवेवर वगैरे लावण्यासाठी अजून खूप संशोधन आणि विकास गरजेचा आहे. पण तरीही हवामान बदल आणि स्मार्ट सिटीची गरज बघता अशा नवनवीन ऊर्जा स्रोतांचा विचार करणं महत्वाचं आहे. भविष्यात काय वाटतं, काय बदल होऊ शकतील? भविष्यात आशा नक्कीच आहे. मटेरियल सायन्समध्ये प्रगती होत आहे. कदाचित जास्त कार्यक्षम, जास्त टिकाऊ आणि स्वस्त मटेरियल मिळेल. ओके, कदाचित याला सोलर पॅनलची जोड दिली जाईल, म्हणजे हायब्रिड सिस्टम तयार होईल. बरोबर. आणि जसजसं उत्पादन वाढेल तसा खर्च कमी होऊ शकतो. पण सध्या तरी रस्त्यावरून थेट इलेक्ट्रिक गाड्या चार्ज होतील वगैरे हे थोडं दूरचं स्वप्न वाटतं. जवळच्या भविष्यात मात्र आपण हे तंत्रज्ञान विशिष्ट, जास्त वर्दळीच्या आणि नियंत्रित ठिकाणी जास्त वापरलेलं बघू शकतो. तर आपण आज गतिशील फुटपाथ या तंत्रज्ञानाबद्दल बोललो. एक खूप आकर्षक भविष्यविधी कल्पना आहे ही. आपल्या पायाभूत सुविधांमधूनच ऊर्जा मिळवण्याची क्षमता यात आहे. अगदी. पण सध्या तरी खर्च, टिकाऊपणा आणि मिळणारी वीज या बाबतीत मोठी आव्हानं आहेत. बरोबर. हे तंत्रज्ञान अजून काय म्हणतात त्याला, बाल्यावस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. भविष्यात आपले रस्ते फक्त गाड्या चालवण्याचे मार्ग न राहता खऱ्या अर्थाने ऊर्जा निर्माण करणारे स्रोत बनू शकतील का? आणि जर असं झालं तर आपल्या शहरांचं, आपल्या ऊर्जेच्या वापराचं स्वरूप किती बदलेल? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.